असं मी म्हणत नाहीये की अशिक्षित बाईला डोकं नसतं, पण माझं म्हणणं आहे की ते डोकं कसं वापरायचं याची जाण शिक्षण घेतल्यानंतर येते. जर ही गोष्ट घरातनच क्लिअर झाली ना तर ती बाहेर जगातही क्लिअर व्हायला मदत होईल. कारण सुरुवात आपल्याला आपल्या घरातून करायची असते. की जनरली सूर्य किचन मध्ये असते, पण माझ्या बेडरूम मध्ये कायम एक सूर्य असते. का? कारण देवाने मुलांना स्ट्रॉंग बनवलेलंच आहे. पण उद्या एखादी मुलगी, पण हेच जर मी तेव्हा विचार केला असता की यार नाही, आणि मी बाहेर आले जेव्हा इंटरव्ह्यूच्या तेव्हा बाहेर असं मला विचार आला, अरे आपण खूप उलट बोललो, आपल्याला आता ही नोकरी गेली आपल्या हातून. आज मुलगा रात्री 12 वाजेपर्यंत बाहेर असेल आणि तर त्याला एक फोन जात नाही, मुलगी 12 वाजेपर्यंत बाहेर असेल, तिला किती फोन जातील? आहे का इक्वॅलिटी? नाही आहे ना इक्वॅलिटी. काही मुलांना असं वाटतं त्यांनी मुलींनी जर मेसेज जरी केला, बघ मेसेज जरी रिप्लाय जरी केला तरी वाटतं पटली. आणि या सगळ्यांची तोंड बंद आहेत. आज एकाची हिंमत होत नाही विचारायची की तुम्हाला मुलगा नाही, कारण ज्यांना मुलं आहेत ना ती घरी बसली आहेत. अशा मैत्रिणी तुमच्या एकतर मैत्रिणीच कशा आहेत. आणि त्यांनी ते करायचा प्रयत्न केला गेला, मी तिथेच हात पकडून मुरगळून 4 चौकात इज्जत काढलेली आहे. तिकडे माणूस काहीतरी घायडा करत होता, मी तिकडच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना बोलवलं, म्हटलं या रे या इकडे शो बघा. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम महिला दिन विशेष तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि याच निमित्ताने माझ्यासोबत विदिशा आणि प्राजक्ता आहेत. कशा आहात? हॅलो, आम्ही मस्त. तू कशी आहेस? मी खूप छान आहे. सो पहिलाच प्रश्न हा विचारेल की तुमच्यासाठी बाईपण म्हणजे नेमकं काय आहे? बाईपण माझ्यासाठी तरी हे गिफ्ट आहे. म्हणजे फार लोक म्हणत असतील की पुरुषांसाठी सगळंच इझी असतं, बाईसाठी किती गोष्टी कठीण असतात, पण स्वतःला छान फील करून देण्यासाठी बाईकडे खूप गोष्टी आहेत. येस. प्रत्येक दुसऱ्यांनी स्वतःला आपल्याला छान फील करून देणं ह्याच्यापेक्षा आपणच छान नटलं, आपणच छान मेकअप केला, आपण छान कपडे घातले की आपोआपच ते बाईपण, किंवा फक्त त्याच्यामुळे नाही पण खूप सारे मेथड्स आहेत स्वतःला छान फील करून देण्यासाठी. आणि ती फिलिंग मला नाही वाटत पुरुषांना कधी कळेल. त्यामुळे येस, बाईपण इज अ गिफ्ट. माझ्यासाठी बाईपण म्हणजे निर्मिती. प्रत्येक छोट्या गोष्टीची, म्हणजे जगाची निर्मितीच त्या बाईने केली आहे. त्याच्यामुळे मी हेच म्हणू शकते की माझ्यासाठी बाईपण म्हणजे निर्मिती. येस, छान. पण आता मी थोडंसं मालिके रिलेटेड विचारतात. मालिकेत आहे ना आम्ही बघतो की तुम्ही खूप इंडिपेंडेंट आहात किंवा तुम्हाला स्वतःची मतं आहेत. आणि आजही समाजात काही महिलांना स्वतःची मतं मांडता येत नाही. तर त्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघाल आणि त्यांना काय सांगाल? मला तर खरं असं वाटतं की या सगळ्यावरचं एकच उत्तर ते म्हणजे शिक्षण. म्हणजे असं मी म्हणत नाहीये की अशिक्षित बाईला डोकं नसतं, पण माझं म्हणणं आहे की ते डोकं कसं वापरायचं याची जाण शिक्षण घेतल्यानंतर येते. म्हणजे एखाद्या बाईला जर मला सांगायचं असेल, एखादी गोष्ट समजावून सांगायची असेल की बाई तुझं इथे तुझं ना तुला दाबलं जातंय, किंवा इथे तुला वर येऊ देत नाहीये कोणी, किंवा इथे तू ह्या गोष्टी करू शकतेस, पण हे तिच्या बुद्धीपर्यंत पोहोचेल, पण तिला ते कळेल का? ती ते आत्मसात करू शकेल का? फार कमी वेळेला विदाऊट शिक्षण त्या गोष्टी आत्मसात करता येतात आणि त्याची जाणीव होते आणि त्या अंमलात आणल्या जातात. तर सगळ्यात मोठं उत्तर तर शिक्षण आहे इंडिपेंडेंट होण्यासाठीचं. तर प्रत्येक बाईने काय, प्रत्येक माणसाने एक बेसिक शिक्षण तर घेतलंच पाहिजे. त्यावर बरेच जण असं म्हणतात की लहानपणी आम्हाला अल्फा बीटा जे काही शिकवलं त्याचा आता काही आयुष्यात उपयोग होत नाहीये. तुमच्याही नकळत तुम्ही प्रत्येक छोटी छोटी गोष्ट आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरत असता. मान्य काही गोष्टींचा उपयोग होत नाही, पण एक्स्ट्रा नॉलेज असेल तर ते कुठेही जात नाही, कधीतरी उपयोग होऊच शकतो. सो शिक्षणामुळे बुद्धी तुमची समृद्ध होते. तुम्हाला ती एक जाण येते की मला त्या गोष्टी माहिती आहेत. आणि जेव्हा तुम्हाला गोष्टी माहिती असतात ना तेव्हा तुम्हाला आपोआप एक कॉन्फिडन्स येतो. आज 4 सिरियल्स किंवा 4 शो केल्यानंतर येणारा, एक काम करताना येणारा कॉन्फिडन्स आणि पहिल्या शोला असणारा कॉन्फिडन्स, ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. का? कारण जास्त गोष्टी बघितल्या जातात. शिक्षणाच्या बाबतीत पण तेच आहे. जास्त गोष्टी कळतात, त्यामुळे जास्त कळतं आणि जास्त कॉन्फिडन्स येतो आणि तेवढं तुम्ही बोलू शकता आणि मग तेवढं तुम्ही स्वतःसाठी आवाज उठवू शकता, तेवढी हिंमत येते. आणि अनुभवातूनच शिकतो माणूस. एवढा अनुभवही येतो त्यांना. पण या भूमिका तुम्हाला स्त्री म्हणून काय घडवतात? खरं तर ना तेजा आणि विदिशा
बऱ्यापैकी सेम आहे मी असं म्हणेन. म्हणजे असं सतत असं इरिटेट होऊन बोलणं किंवा असं चिडून बोलणं, मी अशी सतत चिडून नाही बोलत, मी ह्या हो असते. पण बाकी जे आहेत ना ट्रेट्स, आणि हा मी फेमिनिस्ट नाहीये एवढी, कोर फेमिनिस्ट नाहीये ते एवढी, पण बऱ्याचशा गोष्टी सेम आहेत. त्यामुळे माझं कॅरेक्टर मला काय शिकवण्यापेक्षा ना, माझं कॅरेक्टर आणि कॅरेक्टर मला, आम्ही दोघंही एकमेकांना शिकवतोय. म्हणजे आपण आई जेव्हा एखाद्या मुलाला जन्म देते तेव्हा आईचा पण नव्याने जन्म झालेला असतो आणि दोघं एकत्र वाढत असतात. सो तसंच मला वाटतं माझं आणि माझ्या कॅरेक्टरचं आहे की आम्ही दोघंही एकमेकांना समृद्ध करत पुढे चाललोय. पण तरीही तेजानी मला काय दिलं तर मी तशी आधीपासून थोडी प्रॅक्टिकल आहेच, पण कधी कधी मला असं होतं की कधी कधी इमोशनल निर्णय मी घेते. पण एक गोष्ट मला कळली आहे त्याच्यामुळे की जिथल्या गोष्टी तिथे बोलल्याने ना नंतर क्लेश वाढत नाहीत. तिथल्या तिथे तुम्ही सॉर्ट करून टाकता गोष्टी. कदाचित लोकांना थोडं रूड वाटू शकतं त्यावेळेला, पण तिथल्या तिथे सॉर्ट केल्यामुळे मिसअंडरस्टँडिंग नाही राहत. तुम्ही खोटे नाही, म्हणजे तुम्ही खोटेपणा नाही करत. ऍटलिस्ट सांगण्याची पद्धत, अगेन ते मी त्याच्याला शिकवण्याची गरज आहे की सांगण्याची पद्धत चांगली असू शकते, पण अगेन गोष्टी सांगणं, गोष्टी क्लिअर करणं इज मस्ट. येस. मिठूच्या बाबतीत मी असं म्हणू शकते की प्रत्येकाच्या आयुष्यातला स्ट्रगल जो असतो, फक्त त्याचं रूपांतर वेगळं असतं. की प्रत्येकाचा स्ट्रगल प्रत्येकाच्याच आयुष्यात असतो. पण कोणाचा म्हणजे जसं 9 to 5 जॉब करतात, त्याच्यानंतर ते घर सांभाळतात. सो हा एक वेगळा स्ट्रगल. जसं ऍक्टरचा एक वेगळा स्ट्रगल असतो, तर तो स्ट्रगल प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, फक्त त्याचं स्वरूप वेगळं असतं. तर मला हे एकंदरीत हे पात्र करताना कळालं की यार ह्या गोष्टी आपण, छोट्या छोट्या गोष्टी आपण ह्याचा विचारही करत नाही, पण ह्याचा इम्पॅक्ट किती मोठा असू शकतो. म्हणजे जसं आपण इंडस्ट्रीत वावरताना कुणी आपल्याला काही बोलतो किंवा आपण कसं वागतोय किंवा मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन, सो ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत सगळ्या विचारांचा विचार करता येतोय मिठूला. सो ही गोष्ट मला बऱ्यापैकी खूप जास्त आवडते मिठूबद्दल. जसं आता हे म्हणाली की मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन सध्या हे खूप गरजेचं झालंय, कारण की जे आता आजूबाजूला घडतंय आपल्या काही मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन झाला. किंवा तुम्ही काय सांगाल की मुलींनी आता स्वतःचा बचाव कशा पद्धतीने केला पाहिजे, कारण की आता अशी गोष्ट आली की मुलगी कोणत्याही क्षेत्रात अव्वल आहे. सो कुठे ना कुठे स्वतःहूनच आता लढलं पाहिजे. मला एक सॉरी, मला हे सांगावंसं वाटतंय, पण आपण नेहमी सतत हा विचार करतो की मुलींनी कसं बदलावं किंवा कसा बचाव करावा. तर तमाम प्रेक्षकांना किंवा तमाम मुलींना किंवा बायकांना, जे कोणी हे ऐकतायत त्यांना मी हे सांगू इच्छिते की आपण घरात जसं वावरतो, जशी घरातले पुरुष आपल्या बरोबर वावरतात. जर सपोज उद्या मी खूप पुढची गोष्ट बोलते, पण जर उद्या मला मुलगा झाला तर आय विल मेक शुअर दॅट ही विल रिस्पेक्ट इच अँड एव्हरी वुमन. जस्ट नॉट तो त्याच्या आईला रिस्पेक्ट करेल किंवा बहिणीला रिस्पेक्ट करेल. जर ही गोष्ट घरातनच क्लिअर झाली ना, तर ती बाहेर जगातही क्लिअर व्हायला मदत होईल. कारण सुरुवात आपल्याला आपल्या घरातून करायची असते. सो मला मेसेज हाच द्यायचा आहे की यू शुड स्टार्ट फ्रॉम युअर होम. तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी बदलतील. हो, पण असं ना कितीही बघ, कोणतीही आई असं आपण बोलूच शकत नाही की कोणत्याही मुलावर चुकीचे संस्कार करतात. संगतीचा असर असतो, विकृती असते, पण यातनं आता कुठे ना कुठे स्वतःलाच बचाव करण्याची गरज आहे. कारण की आपण कुठेही वावरताना एकटं असल्यावर कुठे ना कुठे कोणत्या ना वेळेनंतर ती भीती वाटते. सो त्यासाठी काय सांगावं असं वाटेल? माझं असं खूप म्हणणं असतं की समोरनं कधी काय होईल ना सांगता येत नाही. म्हणजे आता मुलींच्या बाबतीत रेप, छेडछाड ह्या गोष्टी घडतच असतात, पण मुलांसोबतही आता मुंबईच्या लोकलमध्ये म्हण किंवा इकडे तिकडे किंवा कुठे चोऱ्या माऱ्या म्हण, कोणाला लुटमार होते, मुलांना लुटलं जातं, मुलांची मारामारी होते. सो हा प्रसंग ना कोणावरही येऊ शकतो आयुष्यात. म्हणजे त्याच्यासाठी मुलगा मुलगी एक वाईट प्रसंग आपण म्हणूया याला. ओके, मुलगा मुलगी किंवा मुलींच्या बाबतीत स्पेसिफिकली हे जास्त सेन्सिटिव्ह काय, कारण ते शरीराशी रिलेटेड आहे आपल्या, त्याच्यामुळे आपला कॉन्फिडन्स त्याच्यावर आपल्याला डिपेंडंट असतो. पण खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता मी ट्रॅव्हल करते त्यामुळे ह्या गोष्टी मी पाळते, पण त्या गोष्टी नॉर्मल लाईफमध्ये मला थोडं कॉन्फिडन्स देतात. कॅब बीबमध्ये बसताना रात्रीच्या वेळी किंवा बाहेर पडताना पेपर स्प्रे असेल किंवा
तुमच्याकडे काय म्हणू शकतो तुम्ही, एक सॉरी पण हे खूप क्रिपी वाटेल, पण माझ्या बेडरूम मध्ये कायम एक सुरी असते, की जनरली सुरी किचन मध्ये असते, पण माझ्या बेडरूम मध्ये कायम एक सुरी असते. का? कारण यू नेव्हर नो, तुमचं घर फोडून तुम्ही नसताना कोणीतरी आतमध्ये बेडरूम मध्ये लपून बसलं असेल, काहीच माझ्या डोक्यात हे असे 1000 थॉट्स चालू असतात, पण त्यामुळे मी घाबरत नाही, त्यामुळे मी प्रिकॉशन्स घेते. येस. सो ह्या सगळ्या गोष्टी ना सतत डोक्यात असणं महत्वाचं आहे. त्या मनात बाळगून त्याची भीती नका बाळगू, पण त्या डोक्यात ठेवून त्याच्यासाठी प्रिकॉशन्स घ्या किंवा घ्याव्यात, तर आपल्याला असे हादसे टाळता येतील असं माझं म्हणणं आहे. आणि दुसरं म्हणजे मुलींना, जे तू मगाशी म्हणालीस की बायकांना कसं बघितलं जातं, तर मला खूपच एक क्लिअर, खूप सोपं आहे माहिती आहे. आणि मी असं बघून नाही म्हणते, पण प्रियंका चोप्राचा एक इंटरव्ह्यू होता आणि त्याच्यामध्ये ती जे बोलली होती ना, ऍप्ट बोलली होती खूप, की तुम्ही फेमिनिझम इज नॉट अबाउट कॉम्पिटिशन. मुलांची शारीरिक ताकद आणि मुलींची शारीरिक ताकद ह्याच्यात कम्पॅरिझन होऊ शकत नाही. देवाने मुलांना स्ट्रॉंग बनवलेलंच आहे. पण उद्या एखादी मुलगी जर प्रिन्सिपल झाली, तर अरे ती मुलगी असून प्रिन्सिपल झाली हे नका बोलू, ती माणूस आहे. बौद्धिक क्षमता तर सेम आहे ना, बुद्धी किती नाही म्हटलं तरी बुद्धी बऱ्यापैकी, काही ठिकाणी मुली बरेच, काही ठिकाणी मुलं, बुद्धी सेमच आहे ना. त्याने तो एका कंपनीचा CEO झाला, पण अरे ती मुलगी असून झाली नाही, तिला डोकं होतं म्हणून ती झाली, मुलगी म्हणून झाली काय. सो बेसिक मुद्दा आहे की तिला माणूस म्हणून ट्रीट करा, तिथून सुरुवात झाली पाहिजे आपल्याकडे. बाकी शारीरिक ते आहात बाबा तुम्ही स्ट्रॉंग, आम्ही ट्राय करतोय जिम बिम करून थोडं तुमच्यापर्यंत पोहोचायचं, पण इट इज नॉट अबाउट कॉम्पिटिशन, इट इज अबाउट ट्रीटिंग हर ॲज अ ह्युमन, है ना, नॉर्मल लाईफ मध्ये यार. बट असाच एक मुद्दा होतो ना की बॉडी शेमिंग केलं जातं, दिसण्यावर, रंगावर रूपावून बोललं जातं. त्या लोकांना तुम्हाला काय सांगावंसं वाटेल, कारण की हे फार चुकीचं आहे. प्रत्येकाचं स्ट्रक्चर हे वेगळं असतं, प्रत्येकाचे कलागुण हे वेगळे असतात. सो काय सांगाल, कधी तुम्ही अशा काही गोष्टींना सामोरे गेला आहात? मी आता जस्ट तेच बोलणार होते, बॉडी शेमिंग जे करणारे असतात ना, कसं आहे त्या लोकांची एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचू द्यायची की नाही हे खरंच खूप आपल्या हातात असतं. म्हणजे असं नाहीये की मला खूप जण बोलले तुझा आवाज कसा आहे, तुला कोण घेणार आहे इंडस्ट्रीमध्ये, तुझा आवाज मुलीसारखाच नाहीये आणि हे ते. म्हणजे आता हे तर आवाजावरनं झालं, काही मुलींना जाडीवरनं बोललं जातं, काही ना रंगावरनं बोललं जातं, काही वेन ते करीनाचं वाक्य आहे ना की जेव्हा तुम्ही तुमच्या फेवरेट असताना तेव्हा तुम्हाला जगाचा फरकच पडत नाही. आणि हा एकमेव म्हणजे जे तुम्हाला म्हणालीस ना बचाव, प्रिकॉशन काय असते, ही एकमेव प्रिकॉशन घ्यावी लागते की कितपत लोकांचं ऐकायचं, लोकांमध्ये कितपत आपण इन्व्हेस्ट करायचे, आपली बुद्धी, आपला वेळ आणि आपला एनर्जी, एफर्ट्स सगळंच. सो जे बोलणारे आहेत त्यांना आज मी जरी सांगितलं की अरे हे चुकीचं आहे, हे बोलू नका, पण लोकांना मज्जा येते. लोक हे चुकी, त्यांना माहिती असतं हे चुकीचं आहे, पण त्यांना मज्जा येते. त्यांना कळतच नाही की ह्या आपल्या स्टेटमेंटमुळे समोरच्या माणसावर त्याचा काय फरक पडू शकतो, किंवा तो माणूस सुसायडल थॉट्स पर्यंत जाऊ शकतो. त्या माणसाचं आयुष्य तुम्ही खरंच ऑलमोस्ट वाट लावून टाकता. तर मला असं वाटतं की शाळेपासूनच, लहानपणापासूनच आपल्या पॅरेंट्सनी ना मुलांना घडवण्याची खूप गरज आहे की एकतर हे बॉडी शेमिंग किंवा जे काही शेमिंग आपण करतो ते करणं एकतर चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट, जरी त्यांनी केलं समोरच्यानी तरी आपल्याला माहिती आहे ना आपण सुंदर आहोत, आपण आपल्या पद्धतीने सुंदर आहोत. मी जरी फॉर एक्झाम्पल काळी असले, गवाळ असले, तरी मला माहिती आहे माझा स्वभाव मी हसरं खेदळं, माझ्यामुळे लोक हसतात किंवा मी जोक मारते तर लोकांना हसायला येतं, मला ते हसते बघून छान वाटतं. दॅट इज माय ब्युटी, दॅट आय नो. सो प्रत्येकाची एक छान छान ब्युटी असते, ती अडॉर केली ना की. पण जसं तू म्हणाली की मला आवाजावरनं बोललं गेलेलं किंवा असं रंगरूपावरून बोला, कुठेतरी डिमोटिवेट आपण तेव्हा होतोच. पण अगेन ना तुम्हाला, पण तेव्हा टॅकल कसं केलं जातं एक, कारण की माझ्याकडे एक इन्सिडेंट आहे ह्याचा. हा, सो बेसिकली हाईट वरनं बोललं जातं की अरे हिची हाईट कमी आहे, कसं होणार. सो मी ह्या आधी हॉटेलियर होते अँड आय वॉज वर्किंग ॲज अ गेस्ट रिलेशन मॅनेजर विथ ताज. सो तिथे फ्रंट ऑफिसमध्ये तुम्हाला यू नीड 5 feet and above आणि मी 5 आहे. तर तिथे असं झालं की माझा जेव्हा जनरल मॅनेजरचा राऊंड होता तेव्हा मी उलट बोलले इन द सेन्स की मी त्यांना फक्त एवढंच सांगितलं की माझ्याकडे टॅलेंट आहे. म्हणजे तुमचे गेस्ट काउंटरवर आला आणि ओरडला आणि ती मुलगी हँडल नाही करू शकत, मी हँडल करू शकते, तरी तुम्ही जॉब तिला द्याल का. तर असेल तर हे एकमेव हॉटेल नाहीये जे मला जॉब देणार.
कारण मी इथून क्लिअर होते की मी जे काय करते मला कॉन्फिडन्स होता की आय एम गुड ॲट इट. हा कॉन्फिडन्स जेव्हा मला आला ना तेव्हा मी बोलू शकले. अगेन जेव्हा ह्या इंडस्ट्रीत आल्यानंतर अनेक मुलं उंच असतात. मी अनेक जाहिराती अशा केल्या जिथे ऍपल बॉक्स लावावे लागले त्यांना, आणि आय मीन इथून तिथपर्यंत त्यांनी ऍपल बॉक्स लावले. पण हेच जर मी तेव्हा विचार केला असता की यार नाही, आणि मी बाहेर आले जेव्हा इंटरव्ह्यूच्या तेव्हा बाहेर असं मला विचार आला अरे आपण खूप उलट बोललो, आपल्याला आता ही नोकरी गेली आपल्या हातून. पण 2 दिवसानंतर मला त्यांचा फोन आला. पण ऍटलीस्ट मी रिग्रेट नाही करते आज की जर मी तेव्हा बोलले नसते तर कदाचित आज मी जे काय करते ते करू शकते. येस, हेच विचारते की महिलांनी वेळीच नाही म्हणणं किती गरजेचं आहे, किंवा असं कधी झालंय की आपण त्यावेळेस बोललो असतो नाही तर आता काहीतरी वेगळी सिच्युएशन असते, असं कधी झालंय? सर तिने तर सांगितलं की तिला रिग्रेट नाहीये त्या गोष्टीचं, असं तुझ्या बाबतीत झालं कधी? हो, मला बऱ्याचदा म्हणजे असे खूप इन्सिडेंट्स आहेत ॲक्च्युली. माझा प्रॉब्लेम आहे म्हणजे माझ्या पर्सनॅलिटीकडे बघून वाटत नसलं तरी मला नाही म्हणता येत खूप पटकन. म्हणजे कसं सांगू, म्हणजे हिनी तर एकदा सरांच्या गाडीमध्येच अनुभव घेतला होता. नाही म्हणण्यापेक्षा मला ना सिव्हिक सेन्स पटकन जिथे मोडला जातो ना, मला खूप पटकन मला असं वाटतं की अरे आपण तर लोकांसोबत आहोत तर आपण कसं बोलायचं, म्हणजे यु नो दिस इज नॉट, हे मॅनरलेस नाही ना वाटणार, बस एवढंच माझा मुद्दा असतो. तर एकदा आम्ही सरांच्याच गाडीत होतो आणि मला ना वॉशरूमला जायचं होतं ग, आणि पण मला असं झालं की सरांची गाडी आहे आणि मी कसं सांगू, यु नो त्यांना कुठेतरी जायचं असेल, बॅकअप पण थोडंसं तसं 9:30 वगैरे झाले, त्यांना पण घरी पोचायचं असेल, तर मी थांबवणार गाडी आता साईडला लेफ्टला, मग परत ट्रॅफिक लागणार माझ्यामुळे, मग वॉशरूमला जाऊन येईपर्यंत 10 मिनिटं तर जाणारच, 5-10 मिनिटं तिकडे लाईन असेल तर. ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी गप्प बसले आणि मी अशी म्हणजे कंट्रोल करून असं शांत बसली होती. आणि मला सर तिथे बोलतायत ही अशी, आणि मी असं झालं माझं इकडे बघते, मी तिकडे बघते, इकडे बघते, तिकडे. शेवटी मी बोलली की ती बोलली गाडी थांबवा ना, तिला वॉशरूमला जायचं. माझं असं झालं की तेजा सोड, विदिशा जी मी विदिशा ओळखते की स्ट्रॉंग, आणि म्हणजे ती जर सपोज माझं काहीतरी झालं कदाचित मी भांडू नाही शकत किंवा काही बोलू नाही शकत, ती येईल माझ्यासाठी भांडायला. पण ही छोटीशी गोष्ट होती खूप. म्हणजे माझं तिथेच होतं फक्त, बघ जिथे चूक मला दिसतं ना, चूक तिथे मी बोलते. म्हणजे मला असं वाटतं की जर आता फॉर एक्झाम्पल इथे काहीतरी चुकीचं घडतंय किंवा हे मला पटत नाहीये तर तिथे मी बोलीन. किंवा नाही, मी आता ऍक्च्युली म्हणायला शिकले प्रोफेशनली, तेव्हा मला प्रोफेशनली पण म्हणता यायचं नाही, मला असं वाटायचं की हेही मॅनरलेस आहे म्हणून. आता पर डेवरनं असेल किंवा हे, तर बऱ्याच वेळेला माझ्या भावकीत माझा पर डे कमी असताना पण माझ्याकडनं मी केलेले आहेत कामं. सो तिथे आता मी नाही म्हणायला शिकले. आय नो की तू माझा मित्र आहेस, आय नो की आपले खूप चांगले संबंध आहेत, पण उद्या आपल्या चांगल्या संबंधांवर मला माझं घर नाही ना चालवता येणार, मला पैसेच लागणार आहे त्यासाठी. हे मला नंतर रिअलाइज व्हायचं, म्हणजे सिरियल किंवा प्रोजेक्ट कुठलेही केल्यानंतर की अरे आपण वेडे बनलो का, म्हणजे आपण नाही म्हणायला पाहिजे होतं का. पण आता मी त्या गोष्टीने नाही म्हणते कारण मला कळले की ती गोष्ट चूक आहे. तर जोपर्यंत मला ते डोक्यात येत नाही ना की ही गोष्ट चुकीची किंवा ही गोष्ट केली तरी चालू शकते, तोपर्यंत मी नाही म्हणत की मला ती सवय नाही आहे. पण येस, हिच्याकडे ती गोष्ट खरंच शिकण्यासारखी आहे. बाकी ही ठिकाणी असं पटकन बोलत नसली किंवा यु नो स्ट्रॉंगली असं पटकन बोलत नसली तरी तिला माहिती कुठे नाही म्हणायचं. म्हणजे जिथे ती दमते ना तिथे ती दमते. ती रात्री म्हणजे कुठे आउटिंगला जायचं असेल, मित्रमैत्रिणींसोबत बाहेर जायचं, फॅमिलीसोबत बाहेर जायचं असेल, तर ही जर दमली असेल तर ती क्लिअरली सांगते मी दमली आहे, मला झोपायचंय, मला जमणार नाही. मी काय करते, भावकीचा विचार करते. मला असं होतं की अरे नाही ह्याला वाईट वाटेल, ह्याला मी एवढ्या दिवसांनी भेटते, त्याला तेवढ्या दिवसांनी भेटते, ह्याला वाईट नाही वाटणार का, नाही मग जाऊया, चल नाही एकाच दिवसाचा प्रश्न आहे. सो त्याच्या बाबतीत तू हिचं जरा घे. पण मी असं विचारेल, जसं आता तू म्हणालीस की घर चालत नाही एवढ्याशा पैशात, फायनान्शियली इंडिपेंडेंट वुमनने कितपत असलं पाहिजे किंवा असलंच पाहिजे, हे किती गरजेचं झालं आता? खूप गरजेचं आहे आजच्या जगात. प्रत्येकाने, मला वाटतं प्रत्येकाने फायनान्शियली इंडिपेंडेंट असलं पाहिजे. वेन यू क्रॉस 18, तुम्ही जर नसाल ना, तुमचे पॅरेंट्स जरी तुम्हाला बनवत नसतील तरी तुम्ही विचार करा की तुम्हाला कसं फायनान्शियली तुम्ही इंडिपेंडेंट होऊ शकता. कारण ना हे मी स्वतः एक्सपिरियन्स केले. जोपर्यंत मी माझ्या आईबाबांकडनं पैसे घेत होते तोपर्यंत एक दडपण असायचं, दडपण नाही म्हणू शकत पण असं एक स्ट्रेस असायचा की अरे हे पैसे ना मला पुरवायचे, मी अजून मागू नाही शकणार किंवा माझ्याकडे तेवढी आता हिंमत नाही आहे मागायची किंवा मी एवढंच खर्च करू शकते. पण जेव्हा तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट होता ना तेव्हा ना बाकीच्या लोकांचं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा खूप बदलतो. म्हणजे माझे आई वडील
तेव्हा मला असं काही विचारून पटकन निर्णय घ्यायचा नाही. पण आज जेव्हापासून मी कमवायला लागली तेव्हापासून ते मला ग्रँटेड पकडतात गोष्टींसाठी. तेव्हापासून त्यांचं असं होतं की अरे तू तर तुझे निर्णय तू घेऊ शकतेस आता. यू हॅव दॅट पॉवर. सो आय एम नॉट सेइंग की मनी इज पॉवर, पण येस मनी इज समवेअर नियर टू पॉवर. येस. तुझं काय मत आहे यावर? सेम. मला असं वाटतं की इंडिपेंडेंट असावं, कारण तुमच्याकडे ती अगेन ती बोलली ना की पॉवर येते, एक वेगळा कॉन्फिडन्स येतो आयुष्य बघण्याचा आणि जगण्याचा. नाही उद्या मला जर एखादी गोष्ट वाटली की चल मी इंटरनेटवर बघते, मला एखादी छान, तुला काय वेगळं आवडत असेल, मला काय वेगळं आवडत असेल, आज मी एखादी, तर मी ट्रॅव्हलिंगच बोलेन ऑब्व्हियसली, तर मला एखादी ट्रिप दिसली तर मला असं झालं की वाव यार बाली किती सुंदर आहे, मला जायला पाहिजे. जर मी फायनान्शियली इंडिपेंडेंटच नसेल तर माझ्या मनात एक इच्छा आली ग, ती पूर्ण करण्यासाठीचा जो प्रवास आहे तोच थांबला ना, कारण माझ्याकडे पैसे नाही आहेत किंवा मी काम करत नाहीये किंवा मी कमवत नाहीये, तो विचारच तिथे थांबला. आता उद्या मी जर स्वप्न बघितलं तर मी कमवते, मी उद्या स्वप्न बघितलं की वाव यार बाली, मी बालीला जाऊ का, किती मजा येईल मला, आणि काय मी ऍटलिस्ट ना मला वेळ आहे, माझ्याकडे पैसे आहेत नाही आहेत, ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत. पण उद्या मला हा विचार नाही येणार सुरुवातीलाच की अरे शिट यार नाही, पण माझ्याकडे कुठे पैसे आहेत, मला तर आईबाबांकडेच मागावे लागणार आहेत. माझं स्वप्न तिथेच थांबत नाही, माझं स्वप्न ऍटलिस्ट पुढच्या 5 पायऱ्या चढतं. आणि मग 5 पायऱ्या चढल्यानंतर मग ते डिपेंड करतं की तुमच्याकडे अगेन तुम्ही किती कमवता, ते महत्वाचं नाहीये. तुम्ही ते स्वप्न बघू शकलात, पुढे 5 पावलं गेलात, हे मॅटर करतं. बरोबर आहे. पण प्राजक्ताला एक विचारायला आवडेल, इकडे येऊन शूट करणं, घर सांभाळणं, हे सगळं कसं मॅनेज करते? कारण की स्त्रीची ही जबाबदारीच असते, किती नाही म्हटलं तरी घर सांभाळणं, हे सगळं कसं मॅनेज होतं? हा प्रश्न हिला विचारण्यामागचं कारण हिचं लग्न झालं. तुला मी काही वर्षांनी विचार, तुम्हाला माहिती नसेल तर वाटत नसेल तरी हिचं लग्न झालेलं आहे. 2-3 वर्ष झाली ना, किती 4 वर्ष झालेली आहेत, आणि ती घर संसार सगळं करून सेटवर येते. वा, म्हणून हा प्रश्न तिला विचारण्यात आलेला आहे. मला असं वाटतं की त्यात काही रॉकेट सायन्स नाही. मी जेव्हा लहान होते ना तेव्हा मी आजूबाजूला बघायचे, तेव्हा आईला किंवा माझ्या बाबांना, आय वॉज अ पॅम्पर्ड चाइल्ड, मी घरात काहीच नाही करायचे, साधी प्लेटही उचललेली मला आठवत नाहीये. तर आजूबाजूची लोक आहेत ना, ती घरातल्याला सांगायचे अगं की काय करणार आहे ही सासरी जाऊन, कसा संसार करणार आहे. माझ्या आई एकच वाक्य म्हणायची, जेव्हा पडेल ना तेव्हा ती करेल. मला तेव्हा काहीच कळायचं नाही की ही अशी का बोलते, आणि मला कधीच नाही सांगितलं की भांडी घास, हे कर. मला आज ते शब्द लिटरली आईचे आठवतात की माझं जे चाइल्डहुड आहे ना ते खूप आईने मेमोरेबल आहे, कारण का ते दिवस परत नाही येणार ना. आता लग्नानंतर मला माहिती आहे की घरी माझ्या आवरायला कोण नाहीये. भले येस मला मदत करण्यासाठी ताया येतात, त्या काम करतात, पण बाकीच्या गोष्टी आवराव्याच लागतात. आणि आता त्या प्रेमापोटी आपलं घर आहे ह्या पोटी आपण सगळं करतो. पण जेव्हा जर आई तेव्हा ते म्हणाली नसती ना की अंगावर पडलं ना की माणूस बरोबर करतो, हे कुठेतरी शब्द माझ्या डोक्यात इतके क्लिअर होते की आता मी किचन मध्ये नाही गेले तरी मला जेवण बनवता येतं. ते तर मला कसं येतं, काय येतं, माझ्याकडे उत्तर नाहीये ह्या गोष्टीचं. पण अगं होतं ग मॅनेज, सगळं मॅनेज होतं, काही रॉकेट सायन्स नाही. इच्छा तिथे मार्ग. वा. पण फेमिनिझम हे तुमच्यासाठी काय आहे? अगेन मी तुला मगाशी जे सांगितलं ना, मी असे खूप फेमिनिस्ट, आजकालचे जे फेमिनिस्ट लोक आपण म्हणतो, खरं फेमिनिझम तर नाहीच आहे, जे एवढे एक्स्ट्रीम जाऊन बोलतात ना. म्हणजे उद्या तुम्ही म्हणता की आम्ही डेटवर गेलो तर बिल मात्र मुलाने द्यायचं, पण तुम्हाला हक्क तर इक्वल पाहिजे. माझं असं अजिबात म्हणणं नसतं. फेमिनिझम इज इक्वॅलिटी. व्हॉट इज फेमिनिझम? व्हॉट वी वॉन्ट एज वुमेन की आम्हाला फक्त इक्वल ट्रीट करा बस. आज मुलगा रात्री 12 वाजेपर्यंत बाहेर असेल आणि तर त्याला एक फोन जात नाही, मुलगी 12 वाजेपर्यंत बाहेर असेल तिला किती फोन जातील? आहे का इक्वॅलिटी? नाही आहे ना इक्वॅलिटी. आणि त्यासाठी काय केलं पाहिजे? समाज सुधारला पाहिजे. आणि समाज जेव्हा सुधारेल ना तेव्हा 12 वाजता मुलगी जर बाहेर असेल तिला फोन नाही येणार. सो दॅट इज माझ्यासाठी ते फेमिनिझम आहे की इक्वॅलिटी. म्हणजे उद्या मी कुठल्या कोणासोबत डेटवर जरी गेले तरी ऑब्व्हियसली कुठल्या मुलीला नाही आवडणार की कोणीतरी मुलगा तिच्यासाठी म्हणून बिल भरतोय. इन दॅट केस इट्स फाईन. पण
तुमची मनाची तयारी हीच असली पाहिजे की आम्ही दोघांनी खाल्लंय, दोघांनी हाफ ऑफ दिले पाहिजेत. आणि त्याचसाठी हे सगळ्या गोष्टींना तू विचारतेस सगळ्या कनेक्टेड आहेत. जर मी फायनान्शियली इंडिपेंडेंट नसेन तर मला तो थॉटच येणार नाही की मी पण पैसे दिले पाहिजे. मग मी त्याच्यावर पूर्ण डिपेंडेंट राहणार. मग माझी मतं तो ऐकून घेणार नाही, कारण माझ्या डोक्यात ते असणार की मी त्याला पैसे पण देत नाही, मग मला माझे काय पैसे याच्यावर डिपेंडेंट आहे. सो फेमिनिझम इज ऑल अबाउट इक्वॅलिटी, नॉट फिजिकल, मेंटल इक्वॅलिटी. द वे यू ट्रीट, म्हणजे जसं तुम्ही लोकांना ट्रीट करता ती इक्वॅलिटी. येस, माझ्यासाठी ती जे बोलले ते करेक्ट आहे. कारण मला असं वाटतं की पहिल्याच्या काळामध्ये ना बायका इतक्या इंडिपेंडेंट नव्हत्या, त्याच्यामुळे लग्न करताना ना हुंडा सिस्टम आणि बऱ्याचशा गोष्टी व्हायच्या. आता त्या जॉब करतात, ते सगळं करतात, त्यामुळे कुठेतरी आपण ही गोष्ट थांबवतोय ना. आपण म्हणतो ना की अरे हुंडा नाही घ्यायचा. मग आपण असं काय नाही म्हणतो, का बघितलं जातं की अरे सरकारी नोकरी पाहिजे मुलाची, मग त्याला इतकाच अमुक पगार पाहिजे. का दोघं मिळून का नाही संसार करू शकत? जशी तुझी स्वप्न आहेत, तुला काहीतरी असं व्हायचं, ऍक्टर व्हायचंय किंवा बेसिकली काही व्हायचं असेल, तशी त्या मुलाचीही स्वप्न आहेत ना. सो तुम्ही दोघांनी मिळून एकमेकांना सपोर्ट करणं आणि पुढे जाणं, मला असं वाटतं की दॅट इज फेमिनिझम, एकत्र येऊन करणं. पण आपण असं जसं इक्वॅलिटी हे सगळं बोललो ना, तेव्हा आपण कुठे ना कुठे फ्रँक होतो. म्हणजे एक फिमेल म्हणून, किंवा आपण असं आता एका चांगल्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जरी बोलत असलो किंवा आपण एखाद्याशी खूप चांगल्या पद्धतीने हसून खेळून बोललो, तर त्या फ्रँकनेसचा चुकीचा अर्थ हा घेतलाच जातो. असं कधी झालंय? हो, अगेन मी परत तुला ह्याच्यावर सेम उत्तर देईन. शिक्षण आणि मेंटॅलिटी खूप मॅटर करते. मी पहिल्यापासून खूप आउटस्पोकन मुलगी आहे. म्हणजे जे असतात ना, एक वाईट विद्यार्थी असतो बघ, जो सगळ्यांची छेड काढत असतो, सगळ्यांची खोड काढत असतो, बाईंना त्रास देत असतो. सो मी तशी पहिल्यापासून खूपच अशी जास्त ओपन आणि हॅ हू कोणाशी जाऊन मिसळ पटकन अशी होते. पण त्यामुळे ना लोकांना, काही लोक अशी असतात, काही मुलांना असं वाटतं, त्यांनी मुलींनी जर मेसेज जरी केला बघ, मेसेज जरी रिप्लाय जरी केला तरी वाटतं पटली, येस, हिला माझ्यात इंटरेस्ट आहे. ब्रो, तुझा मित्र पण तुला रिप्लाय करतो, तुझी आई पण तुला रिप्लाय करते, इट्स फाईन. जर तुमच्याशी कोणी नॉर्मल बोलत असेल, जर ते खूप फ्रँक, बाकीच्या मुली काय बोलतो आपण त्याला, लाजऱ्या बुजऱ्या होत्या, कारण अगेन त्या कमवत नव्हत्या, त्यांना चार चौकात बोलण्याची परमिशन नव्हती. ते आपल्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे. पण माझ्या घरात मी इंडिपेंडन्स बघितलाय. माझी आई कमवत नव्हती, पण तरीही माझ्या आईला घरात इक्वल ट्रीटमेंट दिली गेलेली मी बघितली आहे. आणि तो मान दिलेला गेलेला मी बघितलाय. ती डोक्यावर पदर टाकून किंवा साडी नेसून कधीच ती नव्हती, आणि ते मी बघितलंय लहानपणापासून. आणि हेच आपण रिप्लाय वगैरे नाही दिलं ना, ऍटिट्यूड आहे, इगो आहे किंवा जजमेंट होतं ना की वागायचं तर वागायचं कसं. हे बघ, घरातूनच माझ्या घरी जसं ही म्हणाली ना की घर आई, आता माझ्या घरातही बाबा पगार आणून आईकडे देतात, आई घर चालवते, आई सगळं करते. म्हणजे आई माझी तेव्हा, म्हणजे आमचा कारखाना होता, जॉब करायची, क्लासेस घ्यायची. मी तर उलट सांगेल की बाबा माझे सरकारी कर्मचारी होते, पण बाबांपेक्षा माझ्या आईचा पगार जास्त होता तेव्हा, कारण आई क्लासेस पण घ्यायची. म्हणजे आमचा कारखाना असल्यामुळे ती एम्ब्रॉयडरीचे क्लासेस, तेव्हा जर आई म्हणाली असती की अरे माझा पगार जास्त आहे, मग कसं काय संसार झाला असता. इव्हेंच्युअली बाबांचा नंतर वाढला आणि सगळ्या गोष्टी बदलल्या, ते पेशन्स ठेवले ना तिने. बरोबर आहे. म्हणजे जजमेंट पास कसेही होणारच आहे. बघ, तुला सांगू का, हा ऍक्च्युली मुलींचा तर मुद्दा आहेच, पण अगेन मी परत म्हणे अख्खा मानवजातीचा मुद्दा आहे की अरे आपण पण करतो रे चालता चालता जजमेंट पास. तर ते लोक जजमेंट पास करणारच आहेत. त्याच्यावर तुमच्यावर किती त्याचा इफेक्ट होतो ना, दॅट इज व्हॉट मॅटर्स. आणि मला असं वाटतं की त्यावर जास्त फोकस, कारण तुम्ही 10 लोकांना चेंज नाही करू शकत, तुम्ही स्वतःला तर वाचवू शकता. हे एकमेव तुमच्या हातात आहे गोष्ट ती. त्यामुळे प्रोटेक्ट युअर सेल्फ. पण समाजात ना आता एक स्त्रीचं एक स्थान निर्माण झालंय, ती दिशा बदलते, किंवा आपण असं बोलू शकतो की समाज बदलायला निघाली आहे. तुमच्या आयुष्यात तुमचं आयुष्य बदलणारी ती स्त्री कोणती आहे? अरे बापरे, माझ्या आयुष्यात खरंच खूप स्त्री आहेत. त्या तसं बोलायला गेलीस तर सगळ्यात पहिली तर माझी आईच. मी खरंच सांगते, माझ्या आईने मला जेवढं समजून घेतलंय ना आयुष्यात, तेवढं मला नाही वाटत की मी तिच्या जागेवर असते तर मी समजून घेऊ शकले असते. तिने खूप समजून घेतलं आयुष्यात, आणि मला पण समजून घेतलंय, आणि माझ्यासाठी किंवा माझी बहीण आहे, आमच्या दोघींसाठी पण खूप समजून घेतलंय. सो
प्रत्येक वेळेस सायलेन्स किंवा काय म्हणतो आपण त्याला गप्प बसणं ना, हे कायम एखादी आई ना स्वतःसाठी नसते करत, ती मुलांसाठी पण करत असते. सो कारण तिला आणि ती नेहमी म्हणायची की माझ्या मुली, आता तुम्ही बोला किंवा आता तुम्हाला तिला बोलायचे बेसिकली की दोन्ही मुलीच आहेत, मुलगाच नाही, अगेन तेच फालतूगिरी ती. तर माझ्या आईला त्याचा कधी फरक नाही पडला, पण तिने कधी रिप्लाय नाही दिला उलटा. एक तर तिचा स्वभावही नाही तो, पण तिचं एवढंच म्हणणं होतं की माझ्या मुली करून दाखवतील. आणि आज तिच्या मुलींनी दोघींनी करून दाखवलं आणि आज सगळ्यांची तोंड बंद आहेत. आज एकाची हिंमत होत नाही विचारायची की तुम्हाला मुलगा नाही, कारण ज्यांना मुलं आहेत ना ती घरी बसली आहेत आणि आम्ही कामं करतोय. सो म्हणजे पुढच्या वेळेस हा प्रश्न विचारताना विचार करतील लोक पण, आणि विचार करावा जे विचारतात हा प्रश्न त्यांनी सुद्धा. सो माझी पहिली तर माझी आई आहे. नंतर मला इन्स्पायर करणारी बाई म्हणजे हर्षदाताई. आता हे तर माहितीच, मी सगळ्याच इंटरव्ह्यू मध्ये बोलते ऑफकोर्स, पण हर्षदाताई यार, त्या बाईकडे बघून मी त्या बाईला भेटण्याच्या आधी मी अशा कुठल्याच बाईला भेटले नव्हतं जिच्याकडे बघून मी इन्स्पायर होईन. ज्या पद्धतीचं काम ती करते, ज्या पद्धतीने प्रेम ती करते, ज्या पद्धतीने ती एखाद्या गोष्टीला प्रोटेक्ट करते, ज्या पद्धतीने ती एखाद्याला खुश करते, त्या सगळ्याच गोष्टींनी मी इन्स्पायर होते. त्यामुळे खूप शिकवते ती मला. आणि ऑफकोर्स माझ्या मैत्रिणी सगळ्या कॉलेजच्या, आत्ता माझी रूममेट निशू, सो त्या सगळ्या आहेतच. त्या थोडं मला शिकवत असतातच, किंवा त्यांच्यामुळेच आम्ही एकत्रच सगळे वाढलो आणि समृद्ध झालोय. पण आय एम व्हेरी ग्लॅड की अशा बायका माझ्या आजूबाजूला होत्या ज्या मला सोबत घेऊन वर गेल्या, एकमेकींचे पाय खेचत वर नाही गेले. सो अर्थात माझ्यासाठी पण सगळ्यात आधी माझी आई, कारण कुठलीही छोटी गोष्ट किंवा मोठीतली मोठी गोष्ट आईने कायम सपोर्ट केला. म्हणजे तिथे का असा प्रश्नच आला नाहीये. चुकलं तिथे समजावून सांगितलं की हे चुकलं, जिथे बरोबर आहे तिथे ठामपणे उभी राहिली की बरोबर आहे. छोट्या छोट्या धक्क्यांना घाबरायचं नसतं, किंवा खूप विचारात पडल्यानंतर असं असतं की आई काहीतरी असं एक वाक्य बोलून जाते आणि यू गेट द आन्सर. त्याच्यामुळे मी असं नाही म्हणत आहे, पण मला असं वाटतं की आई मधलं ना माझ्यात 2% जरी आली ना तरी मी खूप ग्रेट झाली असं समजायची. म्हणजे पेशन्स, ओव्हरऑल सगळ्याच गोष्टी. आणि माझ्या आजूबाजूला असणाऱ्या मुली किंवा बायका, जसं माझी एक फ्रेंड आहे, तिचं नाव आहे भाग्यश्री सुद्रिक, गुड्डी म्हणतो आम्ही तिला प्रेमाने, ती डॉक्टर आहे. सो ती लहानपणापासूनची मैत्रीण आहे आणि आम्ही जवळजवळ आता 32 वर्ष एकत्र आहोत. सो प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करणं, जसं आता आम्ही सेटवर पण असतो, तर प्रत्येक मुलीत एक वेगळी क्वालिटी आहे जी आपल्याला असं वाटतं की यार ऐश्वर्याचं ना हे छान आहे, विदिशाचं ना हे छान आहे, किंवा हिचं ना हे छान आहे. तर ह्या गोष्टींना आपल्याला घ्याव्याशा वाटतात आणि त्या इन्स्पायर करतात. किंवा जर सीन करतोय, किंवा लकीली आम्ही जेव्हा सीन करत असतो तर आमची बॉन्डिंग इतकी, आता आमचा ट्रॅक सुरू झालाय, कोण एक हिरो आलाय, असं सगळं झालं. तो सीन करून झाल्यानंतर जेव्हा मी वर गेलो आणि तो सीन केला, तर मी हिला तो सीन बघितल्यानंतर काय बोलली माहितीये, यार हम दोनों का केमिस्ट्री दिख रहा है यार. म्हणजे असं झालं की मला मजा नाही आली खालचं बघायला, पण वरती गेल्यानंतर जी केमिस्ट्री दिसली. सो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आजूबाजूला ज्या आपल्या मुली आहेत त्या आपल्याला पुढे घेऊन जात आहेत. आपल्याला चुकतात तिथे असं हळूच कान नाही, असं नाही, असं. सो इट इज अ व्हेरी बिग थिंग. आणि असा सर्कल मिळणं हे पण आपलं सौभाग्य आहे की आजूबाजूला आपल्या जळफळाट न करता. पण तुला माहितीये का, आपण अशीच लोक अट्रॅक्ट करतो जसे आपण असतो. मला खूप या गोष्टीवर विश्वास आहे, कारण मी बाकीच्यांना बघते, माझी मैत्रीण अशी, माझ्या मैत्रिणी ते केलं, माझ्या बेस्ट फ्रेंडनी मला फसवलं. आणि मला असं होतं की कसं काय फसवलं, अशा मैत्रिणी तुमच्या एकतर मैत्रिणीच कशा आहेत. हो, आय डोंट नो, पण माझ्या आजूबाजूच्या ज्या मैत्रिणी, त्यांची मी मैत्रीण आहे, मी ना त्यांना कधी फसवलंय, माझ्या त्या मैत्रिणीत ना त्यांनी मला कधी फसवलंय. सो मला ते कळतच नाही. पण मला एवढं माहिती आहे की तुम्ही जसे असताना तशा आजूबाजूच्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करता, आणि तेच तुम्ही अट्रॅक्ट, म्हणजे तेच आता मे बी आपण तेवढ्या ऑनेस्ट आहोत आपल्याला घेऊन, स्वतःला मतांना घेऊन, त्यामुळे मे बी आपण कामाला घेऊन, मे बी आता आम्ही असं बोलू की तुझं हे पटलं नाही किंवा तुला इथे बोलू, पण मला माहितीये जर बाहेरचा येऊन काय बोलू दे हिच्याबद्दल, तर माझ्याबद्दल काय सोडते का, म्हणजे ते हो असतं. पण एक असतं ना की स्त्री म्हणून शेवटी एका ठिकाणी एका पॉइंट नंतर असं येतं ना की आता आपण आपलं ऐकायचं. म्हणजे काही आधी आपण खूप जणांचं मन जपतो, खूप काही गोष्टी घडतात जेव्हा आपण कुठे ना कुठे विचार करतो, पण एक टाइम नंतर येतो ती वेळ कधी आली की आता आपण आपलं ऐकलंच पाहिजे.
किंवा मी माझ्या आईला सांगितलंय वा हे मी माझ्या बाबतीत नाही हे लागू होत, कारण म्हणजे मी सगळीकडेच नाही बोलत, पण मी म्हटलं ना की मला काय करायचं याच्यापेक्षा मला काय नाही करायचं ना हे मला खूप स्पष्ट. आधीपासूनच माहितीये, कारण का हे मला माझे बाबा म्हणाले होते की तुला काय नाही करायचं ना हे कायम लक्षात ठेव. आणि मी एक टाटा नावाचं पुस्तक, म्हणजे मी 7 वर्ष हॉटेलियर असल्यामुळे आणि काही गोष्टी शिकल्यामुळे ते एक डोक्यात आहे माझी आई जशी ही म्हणाली की माझी आई कधीच काही बोलत नाही, तिची आई पण उलट बोलत नाही, तशी माझी आई कधीच उलट बोलत नाही. पण आफ्टर 50s ना, मोनोपॉज नंतर वगैरे अचानक ज्या बायका शांत असतात ना त्या आउटस्पोकन होतात आणि त्या अशा बोलायला लागतात की असं वाटतं की हे सगळं वस्पा काढतात का बाहेर, असं होतं इतक्या वर्षांचं. माझं म्हणणं आहे की तेव्हाचं तेव्हा बोला, भले त्या वेळेला वाईट वाटेल, पण ते ओझं खांद्यावर घेऊन तुम्ही इतका प्रवास करणार म्हणजे तुमचा खांदा जडवणार आणि तुम्हालाच त्रास होणार. सो ते तिथल्या तिथे बोला आणि सोडून द्या. तुझ्या मते ती वेळ कधी आली? मी खरं सांगू का, मी माणूस म्हणून जशी आहे ना, मी जेव्हा जन्माला आले ना तेव्हापासूनच ती माझ्यामध्ये होती. मी खरंच सांगते, म्हणजे आता स्वतःसाठी बोललं पाहिजेपेक्षा मी त्या लहानपणापासून त्या आहेच. म्हणजे मी तेवढी म्हणजे खेळकर किंवा अशी होते, मी थोडी खोडकर वगैरे, पण मी पहिल्यापासून स्वतःसाठी बोलतच आली आहे. किंवा मला जे वाटतं ना ते मी कधी असं बॅकफुटला नाही राहिले. मला जे वाटतं ते मी बोलतेच. मग मी विचार नाही करत की कोणाला काय त्याच्याबद्दल कसं वाटेल, कारण मला त्या गोष्टीची रुखरुख नको असते की नंतर यार मी हे बोलायला पाहिजे होतं तेव्हा तिकडे राहून गेलं. कधी कधी असंही होतं की यार ह्याला ना असा रिप्लाय द्यायला पाहिजे होता, कॉमेडी काहीतरी तेव्हा सुचलं नाही मला. पण मला कॉमेडी रिप्लाय देण्यात काय मला ऑब्सेशन आहे मला माहित नाही. मला सार्केस्टिक बोलायला खूप आवडतं आणि तो मला सुचलं, तो नसेल सुचत रिप्लाय, पण मी काहीतरी तर बोलते. आणि मी लहानपणापासून बोलते, असं नाही की मी आत्ता बोलते, पण मी खूप आधीपासून बोलते. म्हणजे मी कोणालाच नाही सोडलं. माझा प्रॉब्लेम आहे, मला सुचत नाही. पण अशी कधी वेळ आली आहे की तेव्हा स्त्री म्हणून असं वाटलं की मी स्त्री नसते तर कुठे ना कुठे बरं झालं असतं, असे किंवा काहीतरी आपल्यासोबत असं घडतं जेव्हा आपण मेंटली खूप डिस्टर्ब होतो, असं कधी झालं? एकदा पिरियड्स येतात तेव्हा त्रास होतो. हे खरं बोलले मी अगदी, पण अदरवाईज मला तरी असं नाही झालं. नाही, मला एक दोनदा मी अशी म्हणजे छेड नव्हती काढली, पण तुला माहितीये आता काही पुरुष आपल्या समाजातले कुठे कुठे असं म्हणजे टच करून निघून जातात किंवा असं. सो तसे इन्सिडेंट असे घडले नाहीयेत. ऑब्व्हियसली मी जर आउटस्पोकन असल्यामुळे त्यांना माहित नव्हते मी, आणि त्यांनी ते करायचा प्रयत्न केला मी तिथेच हात पकडून मुरगळून 4 चौकात इज्जत काढलेली आहे. म्हणजे मी डायरेक्ट पाण उतारा केलेला. बरोबर. तर तो माणूस तर तेच म्हणत होता, अरे मी तर मैंने तो हाथ ही नहीं लगाया, मैंने तो हाथ ही नहीं लगाया. मैंने बोला फिर मेरे इधर तक हाथ आया कैसे, अगर हाथ नहीं लगा तो इधर तक हाथ आया कैसे वगैरे. आणि असं करून मी जोडलेलं आहे. किंवा असं काहीतरी घाणेरडं कृत्य आपण जात असतो आणि बाजूने म्हणजे ट्रकच्या मागे घाणेरडं काहीतरी कृत्य करत असतात, तर मग मी बघून मी सोडून नाही देऊ शकत. तेव्हा असं वाटतं ना की फक्त मी मुलगी आहे म्हणून त्याची हिंमत झाली माझ्यासोबत हे करायची. हेच त्याने एका मुलासोबत केलं असतं का? नसतं केलं. तू रात्री 12 वाजता एखादा मुलगा रस्त्यावरनं जात असेल, समोरून जर एखादी मुलगी आली तर त्याला मुलीला बघून भीती वाटते, त्याला मुलाला नाही वाटत. पण हेच जर एखादी मुलगी जात असेल रात्री 12 वाजता, एक समोरनं मुलगा आला, कुठेतरी एक थॉट येऊन जातो डोक्यात की म्हणजे काही करणार नाही ना. सो मला त्या भीतीची, त्या थॉटमुळे मला फक्त वाटतं की मी फक्त मुलगी आहे म्हणून माझ्यासोबत होतंय किंवा फक्त बाई आहे म्हणून माझ्यासोबत हे होऊ शकतं, पण त्या व्यतिरिक्त नाही वाटत. पण तिथल्या तिथे ते वाटणं माझं अगदीच 5 सेकंदांसाठी असतं, कारण पुढचे 3 तास मी त्या माणसाला धडा शिकवत असते. त्यामुळे मग तेव्हा त्या ट्रकच्या वेळी पण तो तिकडे माणूस काहीतरी घाणेरडं करत होता. मी तिकडच्या आजूबाजूला सगळ्या लोकांना बोलवलं, म्हटलं यार या इकडे शो बघा. सगळ्यांना बोलवलं, आम्ही सगळ्यांनी मिळून शो बघितला, मग त्याला धुतला, मी घरी गेले. पण शेवटचं एक विचारते, स्त्रीचं सौंदर्य म्हणजे काय आणि याच सौंदर्यावरून तुम्ही इतर स्त्रियांना काय संदेश द्याल? स्त्रीचं सौंदर्य मला असं वाटतं कॉन्फिडन्स आहे. तू एखादी कॉन्फिडंट स्त्री बघितलीस का? तू कधी स्त्री बघितलीस म्हणण्यापेक्षा ओव्हर कॉन्फिडन्स नाही म्हणत आहे आम्ही, कॉन्फिडन्स, स्वतःवर विश्वास असणं, आणि आपण काय करतोय आणि आपण जे करतोय ते आपल्यासाठी करतोय आणि आपण जे करणार आहोत त्याची रिस्पॉन्सिबिलिटी पण आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. या सगळ्या गोष्टींची जाणीव असणारी स्त्री असते ना, सगळ्यात सुंदर दिसते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असतं, म्हणजे आणि ते दिसतं यार. म्हणजे अशा लोकांना आणि अशा स्त्रियांना मी खूप अडॉर करते की ज्या आपण जे करतोय ना त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेतात. म्हणजे
आज चल मी आता तुझ्यावर चिडचिड केली, मी माझी मूड स्विंग होता, मी चिडचिड केली तुझ्यावर, मी तुला काहीतरी फटकन बोलले. आता उद्या मला जेव्हा हे रिअलाइज होईल की अरे यार काल मी हिच्यावर चिडचिड केली आणि ती मी उगाच केली, पण ते मला जेव्हा रिअलाइज होतं ना तेव्हा सॉरी म्हणण्याची पण धमक माझ्यात असली पाहिजे. आणि ती तिच्यात आहे. मला अजिबात लाज वाटत नाही सॉरी बोलायला. माझी चूक असेल मी जाऊन सॉरी बोलते. मला अशा लोकांवर हसायला येतं की ज्यांना माहिती असतं कुठेतरी आतमध्ये की आपली चूक आहे, पण फक्त त्यांना सॉरी बोलायला लाज वाटते. ब्रो, तुम्ही खूप आयुष्यातनं गमावताय या गोष्टींमुळे आणि तुमच्याकडे तो कॉन्फिडन्स नाहीये. मग तुम्ही म्हणत असाल तुम्ही कॉन्फिडंट आहात, पण यू आर नॉट कॉन्फिडंट, यू आर नॉट एलिगंट. तर तो एलिगन्स आणि कॉन्फिडन्स हा सुंदर दागिना आहे कुठल्याही माणसाचा. आणि ऍक्सेप्टन्स. मला असं वाटतं की तुम्ही जसे स्वतः आहात, कुठलीही स्त्री असो, म्हणजे आपण म्हणतो ना की अरे कोणी छान दिसतं, कोणी छान नाही दिसत. प्रत्येकीत एक सौंदर्य देवाने दिलेलं आहे. म्हणजे कोणाला रूप दिलंय तर कोणाला डोकं दिलंय, कोणाला उंची दिली आहे तर कोणाला अजून काही दिलंय. सो जसे आहात तसे खुश राहा. म्हणजे करीनाच्या भाषेत मी आपली फेवरेट. आणि मुळात कोणी ऍक्सेप्ट करेल किंवा न करेल, आपला ना मेनली भारतात हा मुद्दा आहे की कोणी मी आता काळीचे, मी बुटकीचे, मी जाडीचे, आता मला कोण ऍक्सेप्ट करणार? का कोणी ऍक्सेप्ट करायला पाहिजे? चांगलंच आहे, तुम्हाला पार्टनर मिळाला, तुम्ही त्याच्यासोबत छान स्पेंड करताय, मिळाला तर उत्तमच आहे, पण त्या गोष्टीचा विचार करून तुम्ही स्वतःला अजून विद्रूप का करून घेताय? तुम्ही स्वतःबद्दल छान का नाही विचार करत आहात? सो मला कोणी मिळेल पेक्षा मी आयुष्यात काय करेन? मरताना आला, येताना एकटा आला, मरतानाही एकटेच म्हणणार आहे. उद्या तुम्हाला कोणी मिळालं, देव न करो, पण तिसऱ्या दिवशी त्याचं निधन झालं, काय करणार तुम्ही? मग तुम्ही परत ह्याच विचार करणार का आता तिसरा हा तर मेला, आता 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 कोण माझ्या आयुष्यात परत, आता मला कोण मिळेल? असं किती तुम्हाला काय, म्हणजे तुम्ही नाही सांगू शकत की आयुष्यात तुमचे काय होईल. सो सगळ्यात आधी ना स्वतःवर प्रेम करायला शिकायचंय आणि हा एकमेव वे आउट आहे छान जगण्याचा. खूप छान संदेश दिलाय. पण एक ना छोटासा गेम घेऊन आली. आपण नेहमीच सगळ्यांचं कौतुक करतो, पण आज आपल्या आयुष्यातील काही स्त्रियांचं कौतुक करायचंय. तर या रॅपिड फायरचं नाव आहे अँड द अवॉर्ड गोज टू. तुझ्या आयुष्यातील स्ट्रॉंगेस्ट वुमन, तुमच्या आयुष्यातील. आई. हर्षताई. वा, थोडस इलॅबरेट कराल? हा, म्हणजे स्ट्रॉंगेस्ट म्हणजे मला असं वाटतं की हर्षताईच्या आयुष्यात मतलब ज्या घडामोडी घडल्यात किंवा जशी ती स्वतःला प्रेझेंट करते ना, तिच्या आतमध्ये खूप माया आहे, तिच्या आतमध्ये खूप प्रेम आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तिने खूप गोष्टी बघितल्यात आयुष्यात. म्हणजे एक नॉर्मल स्त्री तिच्या आयुष्यात जेवढं फेस करते ना त्याच्यापेक्षा खूप जास्त मला असं वाटतं की तिने ते बघत सांभाळत तिने जे विश्व उभं केलंय ना ते तिने उभं केलंय आणि त्या विश्वाचा तिला माज किंवा गर्व असेल, पण माज नाहीये तिला, कळलं ना, किंवा तिला अभिमान आहे त्या विश्वाचा आणि ती त्या विश्वामध्ये सगळ्यांना सामील करून घेते. आणि ह्यासाठी ना गट्स लागतात. म्हणजे जेव्हा तुम्ही एकटे उभे राहता, एकटे पुढे जाता आणि सगळं उभं करता आणि त्या साम्राज्यामध्ये तुम्ही लोकांना यायला म्हणजे वेलकम करता, ह्यासाठी गट्स लागतात. मी तर तशी नाहीये, खरंच सांगते. मला जर कोणी दिसलं ना की अभी इसने ऐसा किया, उसने वैसा किया, भाई तू मेरे साम्राज्य के बाहर है, तेरे को इधर एंट्री नहीं है. तो ये बहुत क्लियर है मेरा. उसको ऐसे जाने देना, चलना होता है, ये मैं नहीं कर सकती. इसलिए मैंने बोला स्ट्रॉंग है. माझी आई. बिकॉज आई खूप म्हणजे माझ्याच नाही, ओव्हरऑल मी जितकी माणसं येतात किंवा कोणी असू दे, म्हणजे मी इतकं आईला पाहिलेलं आहे. काय असं माहिती, जेव्हा तुमची परिस्थिती असते ना आणि तेव्हा तुम्ही कोणाला तरी मदत करता तेव्हा ते ओके असतं, पण जेव्हा तुमच्याकडे काही नसतं आणि तेव्हा तुमच्याकडे ती बुद्धी असते, ती बुद्धी खूप म्हणजे कमी लोकांमध्ये असते. मी माझ्या आईला पाहिलेलं आहे की आई माझी जेव्हा जॉबला जायची, मी लहान होते, मला कळायचं नाही तेव्हा, मी आईला एक डब्बा स्वतःचा बांधायचा आणि ती दुसरा डब्बा अजून एक घेऊन जायची. तर मला विचारायचं ही रोज काय 2-2 डब्बे? आणि कारण मी स्कूटरवरनं जायचे, मी बघायचे आईला की तिथे एक आजी असायच्या स्टेशन जवळ, तर ती 2 चपात्या जाऊ दे ना, म्हाताऱ्या बाईला कोण देणार, म्हणून ती 2 चपात्या एक्स्ट्रा हे करून ती माझ्या घरातली नाहीये. जर माझ्या आईने विचार केलाय की फक्त माझ्या घरातल्यांचा मी विचार करते, जसं प्रत्येक जण आपापला विचार करतो, तर आय हॅव सीन माय मॉम हेल्पिंग एनीबडी. जर तिला जाऊन कोणी विचारलं की अरे हे तिच्या परीने ती मदत करू शकते, तुझ्याकडे ऐपत असो नसो, आणि तुमच्याकडे 10 रुपये असताना, जेव्हा तुमच्याकडे 10 रुपये असताना तुम्ही 8 रुपये कोणाला जर देऊ शकता ना, तर माझ्याकडे नाही, माझ्याकडे पण नाही. तुमच्या आयुष्यातील सपोर्टिंग वुमन अवॉर्ड गोज टू कोण असणार? सपोर्टिंग भाग्यश्री सुद्रिक. मी म्हटलं गुड्डी,
म्हणजे माझ्याकडे क्लिअर आहेत. मला काहीही प्रॉब्लेम झाला लाईफ मध्ये, म्हणजे जसं मला ऍक्टिंग करायला मिळत नव्हतं, खूप छोट्या छोट्या गोष्टी, तर ती शी इज ऑलवेज देअर फॉर मी. मला काहीही झालं, तर मी माझा पाय तोडला होता तर मी फोन केला. त्याच्या आधी मी लहान असताना स्कूल बसमध्ये ना एकाने मला मारलं. अगं एका मुलाने मारलं मला. हिने काय करावं, बॉटल घेतली आणि माझं दात तुटलं. दुसऱ्या दिवशी ताईने विचारलं तुला काय दिलं होतं, तू काय, तिने माझ्या मैत्रिणीला मारलं ना. म्हणजे आय हॅव नॉट सीन लाईक दिस. मला पाण्याचा फोबिया आहे. ती स्विमिंग पूल मध्ये इथे मला इथे बसवते आणि स्विमिंग पूल मध्ये उतरवते. सो आय कॅन से यार गुड्डी. माझ्यासाठी निशू म्हणजे निशानी जी माझी रूममेट आहे, आणि दुहिता आणि शिवानी या तिघी ऍक्च्युली म्हणजे मी सांगते ना, मी खूप ब्लेस्ड आहे या गोष्टीच्या बाबतीत. मला खूप चांगला मित्रपरिवार आहे, आणि या तिघी मेनली म्हणजे जेव्हा मला सपोर्टची गरज असते ना, तेव्हा निशूसोबत तर मी राहते, त्यामुळे ती तर असतेच, कायम कायम असते. कालच आम्ही छावा बघायला गेलो, तिने बघितला होता फक्त मला सपोर्ट म्हणून, ती परत आली बघायला. सो हे किती गोड आहे. सो तो सपोर्टच असतो ना एक प्रकारचा, तर ते त्याच्यासाठी आहे. शिवानी पण आहे आपली मुंडेकर, ती आहे. दुहिता आहे जी माझ्या एका काळात म्हणजे मला जेव्हा असं कळायचं नाही की माझ्या आयुष्यात काय चाललंय, तेव्हा ती मुलगी रोज दादरवरनं यायची आणि मालाडला यायची, थांबायची माझ्यासोबत, एक दीड 3 तास घालवायची, परत रात्री ट्रेन पकडायची आणि परत दादरला जायची. सो येस, या तिघी. आयुष्यातील एव्हरग्रीन स्त्री कोणती? एव्हरग्रीन स्त्री तर माझी आई. मी ती माझ्या आयुष्यात खूप मॅटर करते. म्हणजे तिला सोडून मी इमॅजिनच नाही करू शकत माझं आयुष्य. सो तीच एव्हरग्रीन आहे माझ्यासाठी. ओके. बेस्ट फिमेल को आर्टिस्ट? ओ माय गॉड, बेस्ट फिमेल को आर्टिस्ट इन सेन्स ऑफ व्हॉट, ऍक्टिंग की काय? कम्फर्ट. आत्तापैकी की जुन्यापैकी? कोणी मला असं वाटतं मृणाल. माहित नाही का, पण मला मृणाल सोबत खूप कम्फर्टेबल वाटायचं सीन करताना. म्हणजे असं नाही आहे की बाकीच्यांसोबत वाटलं नाही, पण मृणालकडे ती वॉर्मथ आहे यार. म्हणजे उगाच लोक तिच्यावर प्रेम नाही करत. मृणालकडे ती वॉर्मथ आहे, ती सीन मध्ये पण जाणवते. ती एक वेलकमिंग जेस्चर असतं ना, किंवा एक तिच्या आवाजात तो एक काय म्हणलं, एक छान सॉफ्टनेस असतो की येस, आय एम देअर फॉर यू. माझ्यासाठी पौर्णिमा ताई. वा. म्हणजे मजा यायची आम्हाला सीन करायला, खूप मजा यायची तिच्याबरोबर काम करायला. एक शेवटचं विचारते. नेहमीच सगळेजण असं बोलतात, पण तुमच्या मते काय आहे? व्हॉट अकॉर्डिंग टू व्हॉट वुमन, तुम्हाला काय वाटतं की बायकांना नेमकं काय हवंय? आम्हाला काय वाटतं बायकांना नेमकं बायकांना किंवा तुम्हाला स्वतःला स्त्री म्हणून काय हवं असतं? नाही बघ, त्या खूप दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मी खरं सांगते, मी बाकीच्या जर तू एक टिपिकल बायकांचं हे असं करायला गेलीस ना, तर मला खरंच त्या गोष्टी नको आहेत. म्हणजे मला असं नाही आहे की मला संसार आणि हे नको आहे, पण माझं पहिलं गोल आहे, म्हणजे माझं लाईफ पार्टनरला घेऊन हेच मेन मोटिव्हच आहे की ही शुड ट्रॅव्हल विथ मी. येस. म्हणजे कळलं का, मला घरी बसून संसार करून आपण दोघं छान रोज सॅटर्डे संडे नाही, लेट्स गो आउट, लेट्स ट्रॅव्हल समवेअर, लेट्स सी द वर्ल्ड. माझ्यासाठी एवढंच आहे. सो म्हणून म्हणलं की तू नक्की प्रश्न काय विचारला. मग तू सांग की तुला काय वाटतं की एखाद्या स्त्रीला काय हवं असतं? एखाद्या स्त्रीला मला असं वाटतं अप्रिशिएशन हवं असतं. कारण जे मला नाही वाटत की इतक्या वर्षांमध्ये तिला ते मिळालंय. हाऊसवाईफ, ते काम करत, ती काय घरीच असते. नाही, तिने काय केलंच, ती जेवण काय, अरे जेवण रेडी नाही का, चिडणं त्यांच्यावर, अरे भांडी का पडलीत अजून एवढी, भांडी नाही घासली, कपडे नाही धुतले. ती कामं करायला तुमच्या घरात नाही आले, तिला एक अप्रिशिएट करा की हो तू आमच्यासाठी एवढं सगळं करतेस, ते तू मनापासून करतेस, तुला करावं लागतंय, समाजामुळे लागतंय, पण येस तू हे करतेस आणि थँक्यू तू हे करतेस. येस. सो येस, अप्रिसिएशन. जिओ और जीने. वा. मी अजून काय, म्हणजे तुझी पर्सनल स्पेस मी सांभाळते, माझी स्पेस तू सांभाळ. सो इट इज इक्वालिटी ना. मी पण जगते, तू पण जग, छान जगूया. येस, खूप छान वाटलं मला तुमच्या दोघींची गप्पा मारून. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आम्हाला पण खूप छान वाटलं ॲज युज्युअल.
because it's मज्जा. आणि हॅपी वुमन्स डे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.